हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या मुंबई हायकोर्ट भरती 2026 वर फोकस करून मुंबई हायकोर्ट भरतीसाठी आवश्यक असणारा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहणार आहे. आणि आज आपण जो 25 ऑक्टोबर 2025 मध्ये जो मुंबई हायकोर्टचा शिपाई पदाचा पेपर झाला होता तो आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यासणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, तर पहा, सुरुवातीला आपण काय पाहणार आहे, तर सुरुवातीला आपण हे क्वेश्चन्स अनालिसिस करणार आहे. यावेळी कोणत्या विषयावर किती प्रश्न होते ते आपण पाहणार आहे. तर या प्रश्नपत्रिकेमध्ये पहा, भूगोलावर 8 प्रश्न होते. ओके, त्यानंतर राज्यशास्त्रावर जास्त होते. आपण जो मागे 5 मेचा पाहिला होता त्यामध्ये सायन्सचे 8 होते, आता राज्यशास्त्राचे 7 आहेत, त्यानंतर इतिहासाचे 5 आहेत, त्यानंतर सामान्य विज्ञानाचे 5 प्रश्न विचारले होते, चालू घडामोडीचे 3, आणि महत्त्वाचं म्हणजे या सर्व चालू घडामोडी क्रीडा रिलेटेड चालू घडामोडी होत्या, हे लक्षात घ्या. आणि मराठी व्याकरणावर 2, तेही जी मराठी व्याकरणामध्ये जी पुस्तके आहेत त्यावर विचारलं, म्हणजे लेखक आणि पुस्तके. ओके, लेखक व पुस्तके या घटकावरील हा प्रश्न आहे. तर अशा लेखक व पुस्तके यावर देखील आपण डिटेल व्हिडिओ बनवलेले, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवर दिलेली आहे, तिथे जाऊन व्हिडिओ पाहून घ्या. ओके, आता चला ऍक्च्युअल आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, तर पहा, पहिला प्रश्न. आता हा जो प्रश्न आहे मित्रांनो, तो आपण जो 5 मे 2024 चा जो प्रश्नपत्रिका पेपर पाहिला होता त्यामधील हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चवदार तळे सत्याग्रह कुठे झाला होता, आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर इथे आय बटनवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आन्सर 100% कमेंट करा, तुमचा कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो. चला आता पहिला प्रश्न पाहूया. तर पहा, आता जे प्रश्न आहेत ते आपण चालू घडामोडीचे जे 3 प्रश्न आहेत ते पाहणार आहे, आणि विशेषतः हे सर्व क्रीडा रिलेटेड प्रश्न आहेत चालू घडामोडीचे. ओके, तर पहा, जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ विश्वविजेता कोण आहे, तर तो होता गुकेश डोम्मा राजू. राईट आन्सर आहे ऑप्शन 3, गुकेश डोम्मा राजू. ओके, ही स्पर्धा कधी झाली होती, तर ही स्पर्धा झाली होती डिसेंबर 2024 मध्ये. ओके, डिसेंबर 2024 मध्ये ही स्पर्धा झाली होती मित्रांनो, आणि त्याच पार्श्वभूमीवर हा विचारलेला प्रश्न आहे. ओके, त्यामुळे अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला करणं गरजेचं आहे. क्रीडा रिलेटेड प्रश्न विचारले जातात. ओके, मग पहा, हा जो आहे गुकेश डोमा राजू हा जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ विश्वविजेता ठरला. बरोबर, जगातील सर्वात बुद्धिबळ विश्वविजेता कसा आहे, तर तरुण. ओके, याचं वय किती आहे, याचं वय आहे 18 वर्षे. ओके, आणि चीनच्या डिंग लिरेनला, कुणाला, डिंग लिरेन, चीनचा जो डिंग लिरेन आहे, ओके, याला हरवून हा किताब त्यांनी जिंकलेला. आणि जो गॅरी कॅस्पारोव्हचा विश्व विक्रम आहे, ओके, गॅरी कॅस्पारोव्हचा, तो सर्वात तरुण होता, तर त्याचा विक्रम तो मोडलाय. आणि सर्वात तरुण, आता इतिहासातील सर्वात तरुण निर्विवाद विश्वविजेता कोण ठरलाय, गुकेश डोमा राजू. ओके, हा भारताचा आहे. ओके, तर कधी 18 वर्षी 2024 मध्ये गॅरी कॅस्पारोव्हचा विश्वविक्रम मोडून झालेला आहे. बरोबर, आणि या आधीचा आपला भारताचा पहिला बुद्धिबळ विश्वविजेता कोण आहे, तर तो आहे विश्वनाथन आनंद. बरोबर, हे महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात ठेवायचा. आणि दुसरा आता ठरलेला आहे गुकेश डोमा राजू. समोरचा प्रश्न. त्यानंतर मेजर ध्यानचंद कोणत्या खेळाशी संबंधित होते. ओके, तर आता जो राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आहे त्याचं नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार अशा पद्धतीने केलं होतं, आणि त्या पार्श्वभूमीवर विचारलेला हा प्रश्न आहे. ओके, तर मेजर ध्यानचंद कोणत्या खेळाशी संबंधित होते, ते हॉकीशी संबंधित होते. राईट आन्सर ऑप्शन 2, हॉकी. ओके, मेजर ध्यानचंद हे भारताचे महान हॉकी खेळाडू म्हणून ओळखले जातात. आणि तुम्हाला विचारतील, ओके, महत्वाचा प्रश्न आहे, हॉकीचे जादूगार म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर ते मेजर ध्यानचंद यांनाच ओळखलं जातं. त्यांच्या उत्कृष्ट चेंडू नियंत्रणामुळे आणि गोल करण्याच्या क्षमतेमुळे त्यांनी भारताला 3 ऑलिम्पिक सुवर्ण पदकं मिळवून दिली होती, आणि ते इतिहासातील महान हॉकीपटूंपैकी एक मानले जातात. आणि ती 3 विश्व सुवर्ण पदके कोणती आहेत, तर 1928चं, 1932चं आणि 1936. ओके, हे महत्वाचे पॉइंट आपल्याला इथं लक्षात ठेवायचं. आणि त्यांचा वाढदिवस कधी असतो,
29 ऑगस्टला त्यांचा वाढदिवस असतो. आणि हा दिवस काय भारतात पाळतात तर राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून हा दिवस आपल्या भारतामध्ये पाळला जातो. आणि देशाचा सर्वोच्च क्रीडा सन्मान मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. ओके, हे देखील लक्षात ठेवायचे. समोरचा प्रश्न, अभिनव बिंद्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अभिनव बिंद्रा नेमबाजी शूटिंगशी संबंधित आहे. राईट आन्सर ऑप्शन 3 नेमबाजी शूटिंग. अभिनव बिंद्रा हे नेमबाजी खेळाडू असून त्यांनी ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकलं वैयक्तिक. ओके, 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत ते ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकणारे भारतातील पहिले भारतीय ठरलेत, हे लक्षात ठेवायचंय. वैयक्तिक मध्ये जर विचारलं तर पहिलं सुवर्ण पदक कोणी जिंकलं? अभिनव बिंद्रा यांनी. आणि कधीचं ऑलिम्पिक होतं? 2008चं ऑलिम्पिक होतं. कोणत्या ठिकाणी भरलेलं? बीजिंग. ओके, बीजिंग येथे भरलेलं होतं, हे लक्षात ठेवायचंय. समोरचा प्रश्न पाहूया. तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक खुशखबरी आहे. आपण तुमच्यासाठी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली, हे लक्षात घ्या. टेस्ट सिरीज. ओके, टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आणि यामध्ये आपण तुम्हाला 10 टेस्ट देतोय. ओके, 10 टेस्ट आहेत. जो हा पॅटर्न आहे परीक्षेचा, त्या परीक्षेनुसार या टेस्ट सिरीज असणार आहेत आणि यामध्ये 10 टेस्ट आहेत. आता तुमचा अभ्यास होत आला असेल बऱ्यापैकी, सर्वांनी फॉर्म देखील भरलाय. आता तुम्हाला गरज आहे ती सरावाची. ओके, आणि या सरावासाठी आपण 10 टेस्ट सिरीज लॉन्च करतोय आणि त्या आहे देखील फक्त आणि फक्त 49 रुपयामध्ये. यामध्ये जो शिपाई पदाचा तुमचा जो सिलेबस आहे तो सिलेबस आपण पूर्णपणे कव्हर केलेला आहे. ओके, त्यामुळे या टेस्ट तुम्हाला नक्की सॉल्व्ह करायचे. स्मार्ट एक्झाम ॲप डाउनलोड करायचंय. या स्मार्ट एक्झाम ॲपवर त्या टेस्ट आहेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथे जाऊन ते ॲप डाउनलोड करून घ्यायचंय. ओके, आणि आपल्या टेस्ट सॉल्व्ह करून आपला अभ्यास किती झालाय ते ठरवायचं. आणि जर अजून तुम्ही आपला 2000 वन लाईनर प्रश्नांचा महाप्रश्नसंच घेतला नसेल तर तो देखील या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा प्रश्नसंच आहे. त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त 69 रुपीजमध्ये हा प्रश्नसंच घ्यायचा. आणि जर हा प्रश्नसंच तुम्ही 69 रुपीजमध्ये घेतला तर मराठी शब्दसंग्रहावर मराठी शब्दसंग्रहावर आपण जे वन लाईनर प्रश्न बनवले ते तुम्हाला फ्रीमध्ये मिळतील. ओके, आता पहा, मॅकमोहन रेषा कोणत्या देशांमध्ये दरम्यान आहे? मॅकमोहन रेषा ही भारत चीन दरम्यान आहे. राईट आन्सर ऑप्शन 2 भारत चीन. ओके, मॅकमोहन रेषा ही भारत व चीन यांच्यातील सीमारेषा आहे. आता आपण भूगोल विषयावरील जे महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आले होते ते प्रश्न पाहतोय. ओके, मॅकमोहन भारत चीन. मग तुम्हाला विचारतील भारत पाकिस्तानमध्ये कोणती रेषा आहे? तर ती आहे रँड क्लिफ रेषा. ओके, रँड क्लिफ रेषा. त्यानंतर भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान कोणती रेषा आहे? तर ती आहे ड्युरांड. ओके, ड्युरांड रेषा. ह्या महत्त्वाच्या रेषा आहेत. समोरचा प्रश्न पाहूया. भारताला किनारपट्टी लाभलेली किती राज्य आहेत? भारताला किनारपट्टी लाभलेली राज्य आहेत 9. राईट आन्सर ऑप्शन 3 9. ओके, भारताला एकूण 9 किनारपट्टी राज्य आहेत. ओके, गुजरात पासून पश्चिम बंगालपर्यंत. आणि जर मी विचारलं तुम्हाला की भारताला सर्वात जास्त किनारपट्टी कोणत्या राज्याला लाभलेली? ओके, भारतात सर्वात जास्त किनारपट्टी लाभलेली आहे गुजरात या राज्याला. समोरचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राच्या सीमेला लागून किती राज्य आहेत व ती कोणती? महाराष्ट्राच्या सीमेला 6 राज्य आहेत. तर राईट आन्सर ऑप्शन 2 6 राज्य बरोबर. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, गोवा. कशा पद्धतीने आहेत ते पहा. तर इथं आहे गुजरात, हे सर्व आहे मध्य प्रदेश बरोबर. इथे जे आहे ते हे आहे छत्तीसगड. ओके, इथे आग्नेय बाजूला आहे तेलंगणा, इथे आहे कर्नाटक असं इथपर्यंत आणि इथे छोटंसं आहे ते गोवा. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. आणि जर मी विचारलं की आपल्या महाराष्ट्राला सर्वात जास्त सीमा कोणत्या राज्याची लागलेली? तर ते राज्य आहे मध्य प्रदेश. हे महत्त्वाचे पॉईंट मी तुम्हाला सांगत चालू आहे. आणि किती जिल्ह्यांना लागलेली सीमा? तर ते 7 जिल्हे आहेत, हे लक्षात ठेवायचंय. समोरचा प्रश्न, पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? आता पांढरे सोनं कशाला म्हणतात? कापसाला. आणि कापूस यवतमाळमध्ये जास्त आहे म्हणून राईट आन्सर आहे ऑप्शन 2 यवतमाळ. यवतमाळ जिल्हा कापसाच्या मोठ्या उत्पादनामुळे पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पुढे पाहूया.
युरोप आणि आफ्रिका दरम्यान कोणता समुद्र आहे? युरोप आणि आफ्रिका या दरम्यान आहे भूमध्य समुद्र. राईट आन्सर आहे ऑप्शन 4 भूमध्य समुद्र. ओके, युरोप व आफ्रिका खंडाच्या दरम्यान आहे मेडिटेरेनियन सी. समोरचा प्रश्न यालाच म्हणतात भूमध्य समुद्र. पुढे पाहूया. पृथ्वी कशाचा भाग आहे? पृथ्वी आहे आकाशगंगेचा भाग. राईट आन्सर आहे ऑप्शन 3 आकाशगंगा. मिल्की वे गॅलेक्सी या आकाशगंगेचा आपला भाग आहे पृथ्वी. समोरचा प्रश्न. हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे? हिराकूड धरण महानदीवर आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन 4 महानदी. हिराकूड धरण कोणत्या राज्यात आहे? ओडिसा. ओके, ओडिसा राज्यात महानदीवर बांधलेलं हे धरण आहे. समोरचा प्रश्न पहा. पृथ्वीच्या पृष्ठालगत वातावरणाचा कोणता थर असतो? पृथ्वीच्या पृष्ठालगत वातावरणाचा थर असतो ट्रोपोस्फियर, तपांबर. राईट आन्सर ऑप्शन 2 तपांबर, ट्रोपोस्फियर. पृथ्वीच्या पृष्ठालगत असलेला वातावरणाचा थर तपांबर असून याच थरामध्ये हवामान घडतं. समोरचा प्रश्न. आता आपण काय पाहणार आहे मित्रांनो? आता आपण सामान्य विज्ञान. ओके, सामान्य विज्ञान या विषयावर जेवढे प्रश्न विचारण्यात आलेले ते आपण पाहतोय. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? पेनिसिलिनचा शोध लावलेला आहे अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी. राईट आन्सर ऑप्शन 3 अलेक्झांडर फ्लेमिंग. ओके, आता तुम्हाला विचारतील कधी लावला, तर 1928 मध्ये. कोणत्या ठिकाणी लावला? लंडन येथे. लंडन येथे जे सेंट मॅरीज हॉस्पिटल आहे यामध्ये अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला. समोरचा प्रश्न. विजेच्या बल्बमध्ये कोणती तार वापरली जाते? विजेच्या बल्बमध्ये टंगस्टन ही तार वापरली जाते. राईट आन्सर ऑप्शन 4 टंगस्टन. टंगस्टनचा वितळबिंदू खूप जास्त असल्याने विजेच्या बल्बमध्ये टंगस्टन तार वापरली जाते. 5 मे 2024 चा जो प्रश्न आपण प्रश्नपत्रिका शिपाई पदाची पाहिली यापूर्वीची, त्यामध्ये देखील हा प्रश्न विचारलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न. आता यामध्ये विटॅमिन ए संबंधित विचारलाय, जो आपण काल पाहिला 5 मे 2024 चा. त्यामध्ये विटॅमिन डी संबंधीचा प्रश्न होता. ओके, तर रातआंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर जीवनसत्व आहे विटॅमिन ए. राईट आन्सर ऑप्शन 4 विटॅमिन ए. व्हीआयपी प्रश्न आहे, जीवनसत्वावर प्रश्न विचारले जातात आणि अजीवनसत्वावर तर येतातच. जीवनसत्वाची कमतरता असल्यास रातआंधळेपणा नाईट ब्लाइंडनेस होतो. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. एक अश्वशक्ती हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? एक अश्वशक्ती हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट. राईट आन्सर ऑप्शन 3 746 वॅट. ओके, एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट इतकी शक्ती मानली जाते. पुढे पाहूया. तर मित्रांनो, हीच ती वेळ आहे, हाच तो क्षण आहे. तुम्ही जर अजून आपला 2000 वन लाईनर प्रश्नांचा महाप्रश्न संच जर घेतला नसेल तर तुम्ही खूप मागे आहेत मित्रांनो. तुमच्या बऱ्याच मित्रांनी हा प्रश्नसंच घेतलाय, आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा दिली. त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि फक्त 69 रुपीज इतक्या माफक फी मध्ये हा प्रश्नसंच घ्यायचा आहे. त्यामध्ये जी के पूर्ण कव्हर आहे, मराठी आहे. ओके, त्यानंतर करंट देखील आहे. अशा पद्धतीचा प्रश्नसंच आहे. त्यानंतर पहा, रिश्टर स्केलने काय मोजले जाते? रिश्टर स्केलने भूकंपाची तीव्रता मोजली जाते. राईट आन्सर आहे ऑप्शन 3 भूकंपाची तीव्रता. रिश्टर स्केलचा उपयोग भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी केला जातो. समोरचा प्रश्न. आचार्य विनोबा भावे यांचे आश्रम कोणत्या ठिकाणी आहे? आचार्य विनोबा भावे यांचे आश्रम आहे पवनार येथे. राईट आन्सर आहे ऑप्शन 2 पवनार. ओके, आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम पवनार येथे आहे. पवनार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे वर्धामध्ये. ओके, आणि याची स्थापना कधी झाली होती आश्रमाची? ती झाली होती 1934 मध्ये. ओके, आणि जे वैयक्तिक सत्याग्रहाचं आंदोलन होतं, ओके, त्यामधील पहिले आंदोलन कोणी केलं होतं? म्हणजे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले आंदोलक कोण होते? तर ते देखील आहेत आचार्य विनोबा भावे. हे इथं लक्षात ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न पाहूया. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता? तो गड आहे रायगड. राईट आन्सर ऑप्शन 3 रायगड. महत्वाचा प्रश्न आहे.
समोरचा प्रश्न, वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? वंदे मातरम हे गीत लिहिलेले आहे बंकिमचंद्र चटर्जी यांनी. राईट आन्सर ऑप्शन 2 बंकिमचंद्र चटर्जी. वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेलं आहे. आणि हे गीत त्यांच्या कोणत्या कादंबरीत आहे? तर ते आनंद मठ या कादंबरीमध्ये आहे. हे लक्षात ठेवायचे. रवींद्रनाथ टागोर यांनी कोणता गीतांजली ही त्यांचा काव्यसंग्रह आणि त्यामधून जनगण मन घेण्यात आलेलं आहे. मग जर तुम्हाला विचारलं जनगण मन कोणी लिहिलं तर ते रवींद्रनाथ टागोर यांनी. सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक याची स्थापना केली होती. आणि महात्मा गांधींची बरीच आंदोलनं आहेत तरी हरिजन हे त्यांचं महत्वाचं वृत्तपत्र आहे. समोरचा प्रश्न, सतीप्रथा बंद करण्यामागे कोणत्या समाज सुधारकाचा मोठा वाटा आहे? हा VIP प्रश्न आहे. राजा राममोहन रॉय यांच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो. कोणतीही परीक्षा असो, शिपाई पासून MPSCच्या क्लास 1च्या परीक्षेपर्यंत सतीप्रथेवर प्रश्न असतोच. आणि विशेषतः राजा राममोहन राय यांच्यावर प्रश्न असतो. मित्रांनो, सतीप्रथा बंद करण्यामागे राजा राममोहन राय या समाज सुधारकाचा मोठा वाटा आहे. राईट आन्सर ऑप्शन 3 राजा राममोहन राय यांच्या प्रयत्नांमुळे कधी 1829 साली सतीप्रथा बंद करण्यात आली. आणि कोणी केली होती ती? विल्यम बेंटिक. ओके, हे नाव खूप महत्वाचं आहे. विल्यम बेंटिक यांनी सतीप्रथा बंद केली होती. आणि विल्यम बेंटिक याला मदत कुणी केली जर विचारलं तर ते केली राजा राममोहन रॉय यांनी. आणि एक गोष्ट आहे, 1828 मध्ये एक महत्वाची संस्था यांनी स्थापन केली होती तर त्याला म्हणतात ब्राह्मो समाज. ओके, ब्राह्मो समाज नावाची संस्था यांनी स्थापन केली होती. आणि संवाद कौमुदी हे त्यांचं वृत्तपत्र खूप महत्वाचं आहे राजा राममोहन रॉयचं यांचं. लक्षात ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न पाहूया. इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली? इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केलेली आहे रासबिहारी बोस यांनी. राईट आन्सर ऑप्शन 3 रासबिहारी बोस. इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना रासबिहारी बोस यांनी केली. मग तुम्हाला विचारतील कधी केली तर ती केली 1942 मध्ये. समोरचा प्रश्न, चला आता इथून पुढे जे प्रश्न आहेत ते आपण जे राज्यघटना या टॉपिकवरील प्रश्न पाहणार आहे. तर पहा, VIP प्रश्न आहे मित्रांनो. बऱ्याच वेळा पाहिलेला प्रश्न आहे. बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगतो ह्या गोष्टी तोंडपाठच करायच्यात. हे तोंडपाठच करायचे. हा प्रश्न तुम्हाला येणार म्हणजे येणारच. ओके, भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? त्या होत्या सरोजिनी नायडू. राईट आन्सर ऑप्शन 2 सरोजिनी नायडू. खूप महत्वाचा प्रश्न आहे. सरोजिनी नायडू या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. आणि त्या कोणत्या राज्याच्या होत्या? उत्तर प्रदेश राज्याच्या. ओके, उत्तर प्रदेश राज्याच्या. ओके, आता त्यानंतर तुम्हाला विचारतील या तर झाल्या महिला राज्यपाल. मग महिला मुख्यमंत्री. ओके, महिला मुख्यमंत्री कोण होत्या? ओके, आपल्या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी. आणि त्या कोणत्या राज्याच्या होत्या? त्या देखील उत्तर प्रदेशच्याच होत्या. उत्तर प्रदेश राज्याच्याच पहिल्या मुख्यमंत्री होत्या. महत्वाचे पॉईंट आहेत मित्रांनो, लक्षात ठेवायचे. त्यानंतर तुम्हाला विचारतील पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? आपल्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती तर त्या होत्या प्रतिभाताई पाटील. ओके, हे लक्षात ठेवायचं. आणि तुम्हाला विचारतील पहिल्या प्रधानमंत्री, आपल्या भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री कोण होत्या? तर त्या होत्या इंदिरा गांधी. VIP प्रश्न आहेत मित्रांनो. डाटा आवडत असेल, व्हिडिओ बनवण्यामागची तुम्हाला मेहनत दिसत असेल तर लगेच लाईक करून घ्या. लगेच लाईक करायचंय. समोरचा प्रश्न पाहूया. VIP प्रश्न आहे. हा देखील खूप वेळा विचारलेला आहे प्रश्न आणि शिपाई पदासाठी हायकोर्टमध्ये देखील आलेला आहे. भारताची राज्यघटना कधी स्वीकारली गेली? जे आपण मागचा 5 मे 2024चा जो प्रश्नपत्रिका शिपाई पदाची पाहिली होती मुंबई हायकोर्ट, बॉम्बे हायकोर्टची, तर त्यामध्ये देखील हा प्रश्न होता. भारताची राज्यघटना स्वीकारलेली आहे 26 नोव्हेंबर 1949 मध्ये. राईट आन्सर आहे ऑप्शन 3 26 नोव्हेंबर 1949. ओके, तर स्वीकारले. आणि जर मी तुम्हाला म्हटलं की अंमलात कधी आली? ओके, अंमलात कधी आली तर ती आली 26 जानेवारी 1950ला. महत्वाचं पॉइंट आहे. आणि 26 जानेवारी 1949ला आपण कोणता दिवस साजरा करतो? प्रजासत्ताक दिन साजरा करतो. 15 ऑगस्ट 1947ला
स्वातंत्र्य दिन साजरा करतो, बरोबर. आणि तुम्हाला एक तुमच्यासाठी प्रश्न आहे, महात्मा गांधीजींची जयंती आपण कधी साजरी करतो, तो दिवस कोणता आहे, तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला बघूया किती जण राईट आन्सर देत आहेत. ओके, चला समोरच आहे आन्सर. महात्मा गांधीजींचा जन्मदिवस, फक्त इयर नाही सांगायचं, फक्त जन्म तारीख ओके कोणती आहे ती तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायची. ओके, चला समोरचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. राईट आन्सर ऑप्शन 2 यशवंतराव चव्हाण. 5 मे 2024 ला यशवंतराव चव्हाण यांची हे कुठे स्मृतीस्थळ, तर ते आहे कराडमध्ये होतं, त्याला म्हणतात प्रीती संगम. कधी? 5 मे 2024 चा प्रश्न आहे. कोणत्या नद्यांचा संगम आहे? कोयना कृष्णा नद्याचा संगम आहे. ओके, अशा पद्धतीचे प्रश्न यशवंतराव चव्हाण यांच्यावर देखील विचारलेले आहेत. समोरचा प्रश्न पाहूया. कोणत्या देशाची राज्यघटना तयार करण्यासाठी सर्वाधिक दिवस लागले? ओके, कोणत्या देशाची राज्यघटना तयार करण्यासाठी सर्वाधिक दिवस लागले? तर ते आपल्या भारताची. राईट आन्सर ऑप्शन 3 भारत. ओके, भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी किती दिवस लागले? तर 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतका वेळ लागला. त्यामुळे ती जगातील सर्वात दीर्घकाळ तयार झालेली राज्यघटना आहे. समोरचा प्रश्न पाहूया. भारतीय राज्यघटना तयार होत असताना संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? हा देखील तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटना तयार होत असताना संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. राईट आन्सर आहे ऑप्शन 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ओके, संविधान सभेचे पहिले अध्यक्ष. आणि जर विचारलं तात्पुरते अध्यक्ष कोण होते, तर ते होते सच्चिदानंद सिन्हा. आणि महत्त्वाचा आणखीन त्याच पद्धतीचा त्याच लेवलचा महत्त्वाचा प्रश्न आहे, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे. समोरचा प्रश्न पाहूया. राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात भारताचे उपराष्ट्रपती. राईट आन्सर ऑप्शन 3 भारताचे उपराष्ट्रपती. भारतीय राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष भारताचे उपराष्ट्रपती असतात. समोरचा प्रश्न पाहूया. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरते? विधानसभेचे हिवाळी अधिवेशन हे नागपूर येथे भरते. राईट आन्सर ऑप्शन 2 नागपूर. ओके, तर पहा 28 सप्टेंबर 1953 मध्ये नागपूर करार झाला होता आणि या नागपूर करारानुसार महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे भरले जातं. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. चला आता आपण मराठी या विषयावर जे काही प्रश्न विचारले ते पाहूया. तर नटसम्राट हे नाटक कोणी लिहिले आहे? नटसम्राट हे नाटक लिहिलेले आहे विवा शिरवाडकर कुसुमाग्रज यांनी. राईट आन्सर ऑप्शन 3 विवा शिरवाडकर कुसुमाग्रज यांनी. बरोबर, नटसम्राट हे मराठी नाटक विवा शिरवाडकर कुसुमाग्रज यांनी लिहिलेलं आहे. समोरचा प्रश्न पाहूया. आणि एक आहे पहा, बटाट्याची चाल. बटाट्याची चाळ हे पु ल देशपांडे यांचं आहे पुस्तक. समोरचा प्रश्न, भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिलेला आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांनी. राईट आन्सर ऑप्शन 3 संत ज्ञानेश्वर महाराज. भावार्थ दीपिका हा ज्ञानेश्वरीचा टीका ग्रंथ असून तो संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला आहे. ओके, तर मित्रांनो आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. अभिनव बिंद्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? अभिनव बिंद्रा हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे, आन्सर कमेंट करा. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न, भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? ओके, भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? फुल डिटेलमध्ये सांगितलं आणि बऱ्याच वेळा डिस्कस केलेला प्रश्न आहे, आन्सर तुम्हाला कमेंट करायचंय. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न, भारतीय राज्यघटना तयार होत असताना संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? हा देखील तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे, डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे, आन्सर कमेंट करा.
भारतीय राज्यघटना तयार होत असताना संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? आन्सर तुम्हाला राईट कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ओके. तर मित्रांनो, तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक सूचना आहे. अजून तुम्ही 2000 वन लाईनर प्रश्नांचा महाप्रश्न संच जर घेतला नसेल तर तो तुम्ही लवकरात लवकर घ्यायचा आहे, कारण यामध्ये परीक्षाभिमुख सर्व महत्त्वाचे पॉईंट आपण कव्हर केलेले आहेत आणि तुमच्या रिव्हिजनसाठी हा प्रश्नसंच खूप महत्त्वाचा आहे. तुमचा स्टडी तर झालेला आहे, तो रिवाईज कसा करायचा आहे तर हा प्रश्नसंच घेऊन रिवाईज करायचा आणि त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि फक्त 69 रुपीज इतक्या माफक फीमध्ये हा प्रश्नसंच तुम्हाला घ्यायचा आहे. त्यासोबत आता तुमचा स्टडी तर होत आला असेल आणि त्यासाठी तुम्हाला आपण टेस्ट सिरीज प्रोव्हाइड करून दिलेले आहेत. यामध्ये तुम्हाला 10 टेस्ट मिळणार आहेत. 10 टेस्ट म्हणजे जवळजवळ 300 प्रश्न आहेत आणि महाप्रश्नसंचमधील एकही प्रश्न नसणार आहे त्यामध्ये, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि यासाठी आपण 10 टेस्टसाठी फक्त आणि फक्त 49 रुपीज इतकी फी घेतलेले. या सर्व टेस्ट ऑनलाईन असणार आहेत. आपलं स्मार्ट एक्झाम ॲप आहे. ओके. या स्मार्ट एक्झाम ॲपवर या सर्व टेस्ट तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे आत्ता स्मार्ट एक्झाम ॲप डाउनलोड करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि जर हा तुम्ही 2000 वन लाईनर प्रश्नसंच घेतला असेल तर त्यासाठी तुम्हाला मराठी शब्दसंग्रहावर आपण वन लाईनर प्रश्नसंच बनवलेला आहे, तो तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. ओके. त्यामुळे आत्ताच हा या नंबरला मेसेज करा, प्रश्नसंच घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या मुंबई हायकोर्ट भरती 2026 वर फोकस करून मुंबई हायकोर्ट भरती 2025 मध्ये जो 25 ऑक्टोबर 2025 ला जो शिपाई पदाचा पेपर होता, त्या पेपरमध्ये जे महत्त्वाचे प्रश्न आहेत तो सविस्तर आपण पाहिलेत. तो पूर्ण पेपर या व्हिडिओमध्ये आपण विश्लेषण केलेले आहे. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाईज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.